दोन किनाऱ्यांमध्ये वाहणारी नदी तुम्ही कधी शांतपणे पाहिलीये? ते दोन किनारे जे एकमेकांसोबत चालतात पण एकमेकांना कधीच भेटत नाहीत. मग त्यांच्यातलं ते नातं खोटं असतं का? मुळीच नाही. किंबहुना त्या दोन किनाऱ्यांमधलं ते अंतरच त्या नदीला प्रवाहित ठेवतं, तिला जिवंत ठेवतं. आपण माणसांच्या बाबतीतही असंच करतो. नात्यांमध्ये थोडं अंतर आलं की आपण त्याला दुरावा म्हणतो, त्याला दुःखाचं नाव देतो. पण कधी शांत बसून विचार केलाय, जवळ असणं म्हणजे खरंच सोबत असणं असतं का? रोज डोळ्यांसमोर असणाऱ्या गोष्टींची माणसाला हळूहळू सवय होते आणि सवय झाली की त्यातील जादू कुठेतरी हरवून जाते. पण जो दूर जातो त्याची ओढ लागते. आणि लक्षात ठेवा, सवयीपेक्षा ओढ नेहमीच जास्त सुंदर, जास्त जिवंत असते. जेव्हा कृष्ण गोकुळात होता तेव्हा तो फक्त गोकुळाचा होता, एका ठराविक जागेचा, ठराविक वेळेचा. पण ज्या क्षणी तो दूर गेला त्या क्षणी तो अमर्याद झाला. तो दूर गेला आणि मातीत मिसळला, वाऱ्यात विरघळला, यमुनेच्या प्रत्येक लाटेत सामावला. आता त्याला भेटण्यासाठी मला कुठल्याही वाटेवर चालत जाण्याची गरज उरली नाही. मी फक्त डोळे मिटते आणि तो माझ्या पूर्ण अस्तित्वात प्रगट होतो. एखादी गोष्ट हातातून निसटली की ती संपत नाही. ती गोष्ट आपल्या विचारांचा, आपल्या श्वासांचा कायमचा भाग बनते. अंतर तुम्हाला वेगळं करत नाही, ते तुम्हाला एकमेकांमध्ये अधिक खोलवर रुजवतं. कृष्णाने मला सोडून जाण्याची शिक्षा दिली नाही, त्याने मला त्याच्यात अमर होण्याची संधी दिली. म्हणूनच आयुष्यातलं अंतर कधीच मोजायचं नसतं, ते फक्त जगायचं असतं. कारण जिथे शरीराच्या भेटीची आस संपते ना, तिथेच आत्म्याचं खरं मिलन सुरू होतं. आज तुमच्याही आयुष्यात असं एखादं अंतर आहे का? एखादी व्यक्ती, एखादं स्वप्न किंवा एखादी आठवण जी तुमच्यापासून दूर आहे पण तरीही तुमच्या सर्वात जवळ आहे. त्या अंतराला आज दुःखाचं नाही तर पूर्णत्वाचं नाव द्या. मी राधिका. लाईक करा, शेअर करा, आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.